गई रखी कि मैं आ गया इधर, बस कर पगले बुलाए होगी क्या? तो ये बहुत ही इंस्पायरिंग जर्नी है, सच में है। चित्राच्या ओळींमधून पाठांतर पसरलेले दिसतात। या रंगांच्या छटा, त्यांचं सौंदर्य, ओलावा आणि क्वचित कोरडेपणाही या कवितांमध्ये उतरलेला जाणवतो। निरनिराळ्या विषयांवरच्या या लहान मोठ्या कविता 7 भागांमध्ये सादर केलेल्या आहेत। विषय भिन्न असले तरी त्यांच्यात काही समान धागे आपल्याला आढळतात। हे जग, आपलं आयुष्य, इंग्रजी अनुवादही सुखमणीताईंनी केले। कबीरांच्या साखींच्या मराठी अनुवादांचं साखी कबीर नावाचं त्यांचं पुस्तक गाजलेलं आहे। विष्णू भटजी गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकाचं त्यांनी ट्रॅव्हल्स वाटचाल अशी त्यातून दिसावी अशी माझी अपेक्षा होती। आम्ही गेल्या वेळेस जेव्हा माझा मराठीचा बोधच्या एका साहित्य संमेलनात एकत्र जमलो होतो तेव्हा मी बघितलं होतं की अतिशय सहजपणे मकरंदजी बसल्या बसल्या आम्ही जिथे बसलो होतो त्या जागेचं रेखाटन करत होतो। तर ते मी बघितलं आणि म्हटलं की अरे काय सुरेख सिद्ध असतं। तर जेव्हा त्यांच्याशी बोलताना कळलं की अरे नाही आपण ज्याला फुलीगोळा म्हणतो ती शून्य फुली आहे, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर खरं तर सगळ्यात पहिल्यांदा आली होती आमची शाळेतली वहीचं शेवटचं पान की ज्याच्यावरती हा खेळ आमच्या शेजारच्या मित्राबरोबर खूप मोठा खेळ आणि त्यावेळेला ते मुखपृष्ठ म्हणून माझ्या डोक्यासमोर सारखं तेच किती त्याने ते स्कल्पचर केलं आणि मग सगळ्यांना सांगितलं की हे मंदिर असं करूया। तर हे आमच्या आर्किटेक्टची जुनी पुराणी सवय आहे की डोक्यात विचार घेऊन रात्री झोपायचं आणि तुमचा मेंदूमात काम करतो काहीतरी गंमत आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला रेडीमेड एक गोष्ट समोर देतो। हे आमच्या आर्किटेक्ट लोक खूप वेळा करतात। असं करताना जेव्हा मी तो विचार करत होतो तेव्हा रात्री माझ्या डोळ्यासमोर द्यायला लागले की अरे आपण खरं विचार करायची गरज काय आहे। म्हणजे लिपीने तो चमत्कार करून ठेवला आहे की फुलीमध्ये 2 फुले आहेत। माझ्या परिचयाच्या दृष्टीने नवीन नवीन लेखकांचा कवींचा संपर्क होतो, त्यांच्याशी संवाद साधता येतो, त्यांचं लेखन वाचायची संधी मिळते आणि यातून कधी कधी फार दर्जासंपन्न झालं तर या संग्रहातील कविता मला पहिल्या वाचनातच अतिशय आवडून गेल्या। माझ्यासारख्या कविता क्षेत्राशी नव्याने जोडल्या गेलेल्या व्यक्तीला यातील काही कविता समजायला कठीणही वाटल्या, परंतु अगदी प्रत्येक कविता साहित्यिक मूल्याच्या दृष्टीने फार वरच्या दर्जाची कविता आहे हे मला अगदी स्पष्टपणे जाणवलं। त्यामुळे उत्तम दर्जेदार लेखनाच्या कायम शोधात असतो आणि अंधारामध्ये थोडीशी साथ देतो, थोडासा आश्वासन देतो, मोठा वाट दाखवू शकेल तो प्रकाश एवढा तो नसेलही कदाचित, पण वाटसरूला काहीतरी एक त्याच्यामध्ये आधार मिळून जातो। तर ही काजवे नावाची कविता मला मनापासून शपथपूर्वक सांगती ते जीव हे गारुड आहे जाणते तरी जाग येना भासांवरी आरूढ आहे जाणते तरी जाग येना। हा त्याचा जो बेस आहे हा लीनाच्या कवितेत आहे। मला निसर्ग खूप कळत होते त्याच्यात, तिला पाऊस, तिला गारवा, तिला माती, ती कुठेतरी ती असा आत्मतत्व शोधते की जिथे आपण भेटतो की कुठेतरी हा एक सतत चाललेला एक प्रवास आहे। तरी निघाली म्हणूनच सर्वांची लाडकी, नुसती भावंडच नाही तर मैत्रिणी, सहकारी, विद्यार्थी सर्वांनाच आपलीशी वाटणार। टप्प्याटप्प्याने तिच्या पुढच्या वाटचालीतही तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांनी सातत्याने ही आपुलकी अनुभवली। मात्र एक चुटपूक तिच्यापेक्षाही आमच्या मनात राहिलेली ती म्हणजे तिचं एका मार्काने हुकलेलं शंकरशेठ पारितोषिक। फारसी से मराठी में मैंने अभी किया तो थोड़ी सी मदद मेरी वाइफ जो ग्रेजुएशन लिटरेरी स्कॉलर, इनकी तो मतलब क्या आप प्रशंसा कीजिए। भाई भी मेरे जो है नहीं, तो आई एम जस्ट लकी, इतना ही है उसमें। लेकिन 2-3 बातें मैं आपको बोलता हूँ बेटे की नज़र से जो पोइट्री के अलावा भी आपको पता होनी चाहिए। हम जब छोटे थे तो इतने हालात अच्छे नहीं थे,
और मैं यही दूसरों को मिसाल भी देता हूँ, अपने दोस्तों को जो ये सोचते हैं कभी मिड लाइफ क्राइसिस हो जाता है या कोई चला जाता है कि कैसे आगे ज़िंदगी जी जाए, शी ट्रैवल्स द वर्ल्ड, अपने से चली जाती